ब्रेकिंग जलजीवनमधील गैरव्यवहार. अहिल्यानगरमधील ते 4 वरिष्ठ अधिकारी निलंबित. अहिल्यानगरमधून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. जलजीवन मिशनच्या कामातील कथित गैरव्यवहार प्रकरणी शासनाने मोठी कारवाई करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईत कार्यकारी अभियंता GS भोगावडे, उपअभियंता SS दहिफळे, तत्कालीन कार्यकारी अभियंता SR वारे आणि तत्कालीन उपअभियंता MP धगधगे यांना निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 112 गावांमध्ये सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामांबाबत शासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर विशेष चौकशी समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तपासणी दरम्यान काही पाण्याच्या टाक्या सरळ नसल्याचे आढळले. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काँक्रीट वापरण्यात आल्याने हनीकोम्बिंग सारखे दोष दिसून आले. काही टाक्यांची आवश्यक जलावरोध चाचणीच करण्यात आली नव्हती. पाईपलाईनच्या जलदाब चाचण्यांमध्येही नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी न घेता अतिरिक्त कामे केल्याचाही आरोप चौकशी अहवालात करण्यात आला. हा अहवाल पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणात आणखी कोणावर कारवाई होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.